हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमामध्ये आज आपण 5व्या दिवशी भेटतोय. अध्याय 5वा कृष्ण भावना भावित कर्म आपण या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम मंगलाचरणने मी सुरुवात करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळेच आपण भगवद्गीतेचं ज्ञान ग्रहण करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. तसंच वर्गाला उपस्थित असणारे सर्व भक्तगण यांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आजचा 5वा अध्याय 5वा हा तिसरा अध्यायाचा विस्तार म्हटला जातो. तिसरा अध्याय होता कर्मयोग. यामध्ये कृष्णांनी आपल्याला निष्काम कर्माबद्दल माहिती दिली होती. आता दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याबद्दलचं ज्ञान दिलं होतं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्म्याचा आकार किती सांगितला होता, तर केसाच्या टोकाचा 10,000वा भाग. आता अर्जुन काय विचार करत होता की मी काही शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि या आत्म्याचा आकारही कसा आहे, खूप लहान आहे, सूक्ष्म असा आत्मा आहे. मग ह्याला राज्य कशाला पाहिजे. आता अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं आणि त्यामुळे कृष्णांनी दिलेलं ज्ञान तो ऐकत होता, पण युद्ध न करण्याच्या वेगळ्या वेगळ्या सबबी सांगत होता. कृष्णांनी त्याला जेव्हा आत्म्याचं ज्ञान दिलं त्यावेळेला वेगळे वेगळे आत्म्याचे गुणधर्म सांगितले की आत्मा नाश पावत नाही, आत्म्याला आपण जाळू शकत नाही, त्याला कुठल्या शस्त्रास्त्राने कापू शकत नाही. नंतर कृष्ण हेही म्हणाले होते की भक्तीच्या कार्यामध्ये कुठली हानी किंवा ऱ्हास होत नाही. उलट थोडंसं कार्य जरी भक्तिमय सेवेमध्ये केलं तरी त्या थोड्याशा प्रगतीने पण मनुष्याचं फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकतं. म्हणजे इथे कृष्ण काय अर्जुनाला समजवत होते की कर्म केल्यानेच तुझं रक्षण होईल. आता बघा, अर्जुनाने जी कारणं दिली होती युद्ध न करण्याची, त्यातलं पहिलं कारण काय होतं, दया किंवा करुणा. तो म्हणत होता हे सगळे माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, मी त्यांना मारू शकत नाही, हे माझ्या दयेचे पात्र आहेत. त्यावर कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. मग अर्जुनाने सांगितलं की युद्धामध्ये मला माझ्या स्वजनांची हत्या करावी लागेल, जे पाप आहे. त्यावर कृष्णांनी ज्ञान देताना अर्जुनाला समजवलं होतं की भक्तीमध्ये केलेलं कार्य हे पाप नसतं.
म्हणून अर्जुन म्हणतो की पहिलं तुम्ही मला ज्ञान दिलं आणि आता म्हणताय की कर्म करा, मग मी नेमकं काय करू? आत्म्याचं ज्ञान घेऊ म्हणजे ज्ञानी बनू का मी भक्तीमध्ये कर्म करू? आता इथे अर्जुनाचा गोंधळ होता. त्याच्यानंतर बघा निष्काम कर्माबद्दल कृष्णांनी सांगितलं होतं अर्जुनाला समजावून. आता निष्काम कर्म म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. आपल्याला हृदय शुद्धी करायची आहे, कर्माच्या फळातून आपल्याला अनासक्त व्हायचंय, म्हणजे कर्माच्या फळाची आसक्ती ठेवायची नाहीये. तर मग हे कसं शक्य होईल? तर हे आपल्याला कृष्णांनी एका श्लोकाद्वारे सांगितलं होतं. 9वा श्लोक होता तो. आता कृष्ण आपल्याला सांगतात त्या श्लोकामध्ये समजावून की पाप आणि पुण्य ह्या दोन्ही प्रतिक्रिया असतात आणि त्या दोन्ही मनुष्याला बद्ध करतात. आता ह्या प्रतिक्रिया भोगण्यासाठी मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, म्हणजे शरीर धारण करावं लागतं. मग ते माणसाचं असेल, ते वृक्षाचं असेल किंवा ते एखाद्या प्राण्याचं पण असू शकेल. ते आपल्या इच्छा आणि कर्मानुसार ठरतं. आता खूप चांगली कर्म केली असतील एखाद्याने तर पुण्यप्राप्ती होईल त्याला, तो उच्च लोकात स्वर्ग लोकामध्ये जाईल. पण त्याचा पुण्य संचय क्षीण झाला की तो परत पृथ्वीवरती जन्माला येईल. आता चांगली कर्म ह्याचा अर्थ करायची नाहीत का? पण कृष्ण इथे काय सांगतात आपल्याला की कृष्णांच्या आनंदार्थ, विष्णूंच्या प्रित्यर्थ कर्म करायचे. म्हणजे जसं आता कोणी गोरगरिबांना अन्न दान देत असेल, म्हणजे पुण्यप्राप्ती करून घेत असेल, तर आता काय करायचं की प्रथम अन्न कृष्णांना अर्पण करायचं आहे आणि मग प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे. म्हणजे कार्य तेच आहे, पण ते कार्य आता भगवंतांच्या बरोबर जोडलं गेलंय. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनातली सगळी कार्य श्री विष्णूंच्या बरोबर किंवा कृष्णांच्या बरोबर जोडू शकतो. म्हणजे आपल्याला इथे सोडायचं काहीच नाहीये, पण जे पण आपण करत असू ते भगवंतांच्या बरोबर आपण जोडून घ्यायचंय. गृहिणी असू आपण, कुटुंबासाठी आपण स्वयंपाक बनवतो, तर अन्न प्रथम आपण कृष्णांना अर्पण करायचं आहे आणि प्रसाद मग सर्वांनी खायचा आहे. जे प्रभूजी माताजी नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, तर त्यांनी आपल्या अर्थार्जनाचा काही भाग कृष्णाच्या सेवेमध्ये आपण देऊ शकतो. आपले कुटुंबीय आहेत, मित्र परिवार आहे, यांना कृष्ण भावनेमध्ये जोडून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण सर्वजण आपली अनेक कार्य भगवंतांच्या बरोबर अशा प्रकारे जोडून घेऊ शकतो. तर आता हे झालं निष्काम कर्म. निष्काम कर्माचं महत्व काय आहे की आपल्याला कर्माच्या फळाची बंधन लागू पडत नाही. तर प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम अर्पण करूया. कृष्ण भक्ती प्राप्त होवी म्हणून त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यापर्यंत एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता पोहोचवली आणि आपल्याला समजावून सांगितली. आता इथे कालच्या अध्यायाबद्दल थोडीशी आपल्याला सांगितलंय, चौथ्या अध्यायाबद्दल. चौथ्या अध्यायामध्ये आपण काय काय बघितलं होतं त्याची थोडीशी उजळणी करूया आणि मग आजच्या अध्यायाकडे वळूया. तर कालच्या अध्यायामध्ये आपण भगवद्गीतेचा इतिहास पाहिला की 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी कृष्णांनी हे ज्ञान सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं आणि 20 लाख वर्षांच्या पूर्वी भगवद्गीता पृथ्वीवरती आली होती. 4 संप्रदायांच्या बद्दल कृष्णांनी आपल्याला सांगितलं आणि हेही सांगितलं की हे ज्ञान जे आहे आपल्याला या 4 संप्रदायापैकी कुठल्या तरी एका संप्रदायामधून ग्रहण करायचंय. मग कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यामध्ये फरक सांगितले. जसं त्यांचं शरीर कसं असतं, आध्यात्मिक असतं आणि शाश्वत असतं. आपलं शरीर भौतिक आहे आणि नाश होणारं आहे. आपलं शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत आणि कृष्ण कसे आहेत, प्रगट होतात, अवतार घेतात, त्यांची लीला, त्यांचं कार्य संपलं की ते गोलोकधामामध्ये परत जातात. पण आपण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये बांधलेले असतो. कृष्ण हे कर्मानी बद्ध नसतात. आपण चांगल्या वाईट कर्माच्या प्रतिक्रियेने बद्ध असतो. त्यानंतर आपण वर्णाश्रम धर्माची विभागणी पाहिली. मग कृष्णांनी आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट सांगितली की हे वर्णाश्रमाची विभागणी गुण आणि कर्म या दृष्टीने केलेली आहे, जन्माप्रमाणे केलेली नाहीये. मग कर्माबद्दलची माहिती घेतली, ज्याच्यामध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म म्हणजे काय हे समजून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी आपण गुरूंचं महत्व जाणून घेतलं की गुरूंची विनम्रतेने आपल्याला सेवा केली पाहिजे, जिज्ञासा ठेवली पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे, सत्य जाणून घेतलं पाहिजे. आणि मग आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आता आजचा 5वा अध्याय आहे. आजच्या अध्यायामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? तर इथे म्हटलेलं आहे अर्जुनाचा परत गोंधळ आहे. संन्यास का कर्मयोग, यत श्रेय असं त्याचा प्रश्न आहे. मग दुसरा आहे कर्मयोग हा श्रेष्ठ आहे संन्यासापेक्षा, असं कृष्ण त्याला समजवतायत. मग निष्काम कर्म बंधनातून कशी मुक्तता करते याबद्दल आपण ज्ञान घेणार आहोत.
आणि सर्वोच्चावर लक्ष केंद्रित करून मुक्ती होऊ शकते, याबद्दलही कृष्ण आपल्याला ज्ञान देणार आहेत. आता आपण पुढे जाऊ. पहिला श्लोक आहे, एक मिनिट हा, मी वाचतो श्लोक. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? बघा, आता आपल्याला गुरूंनी काही ज्ञान दिलं आणि आपल्याला ते नीटसं समजलं नाही, पण त्यावेळेला आपण तिथे काही लक्ष दिलं नाही. मग जेव्हा हे ज्ञान आपल्याला वापरण्याची वेळ येते तेव्हा आपला गोंधळ उडतो. पण जो चांगला शिष्य असतो तो काय करतो, तो वेळीच गुरूंकडून आपल्याला न समजलेल्या गोष्टी समजून घेतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला ते ज्ञान जीवनामध्ये वापरता येतं. आता इथे अर्जुन प्रश्न विचारतोय की सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा पण करता. आता मी नेमकं काय करू? कृष्णा, मला नीट समजावून सांगा, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता आपण पुढे बघूया कृष्ण उत्तर काय देतायत ते. हा, इथे बघा, आता अर्जुन गोंधळून का गेलाय ह्याचं कारण आपण बघूया. आता पहिल्या अध्यायामध्ये आपण अर्जुनाने कारणं दिली होती बघा युद्ध न करण्याची. आणि तो काय कारण देत होता? पहिलं कारण होतं त्याचं दया किंवा करुणा. तो म्हणत होता हे सगळे माझे स्वजन आहेत, मी ह्यांना कसं मारू? तेव्हा कृष्ण अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान देतात आणि सांगतात हे शरीर कसं आहे, वस्त्रासारखं आहे, पण आत्मा शाश्वत आहे. शरीर जीर्ण झालं की आत्मा स्थलांतर करतो. त्यामुळे तू शरीराचा शोक करू नकोस. वांसासी जीर्णानी यथा विहाय, म्हणजे वस्त्रासारखं आहे. वस्त्र जीर्ण झालं की आपण कसं ते सोडून दुसरं वस्त्र घेतो, तसंच आत्मा दुसरं शरीर धारण करतो. मग अर्जुनाचं दुसरं कारण होतं आनंद नाही. तेव्हा कृष्ण त्याला कर्मकांडाचं ज्ञान देतात. त्याला सांगतात कृष्ण की युद्धामध्ये तू मृत्यू पावलास तर तुला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल आणि जिंकलास तर तुला राज्य मिळेल, सम्राट होशील, त्यामुळे आनंदच आहे. तिसरं कारण त्याने काय दिलं होतं युद्ध न करण्याचं अर्जुनाने? तर हे माझे गुरुजन आहेत, नातेवाईक आहेत सगळे कौरवांच्या सेनेमध्ये, त्यांची हत्या करणं हे पाप आहे. तेव्हा कृष्ण त्याला समजवतात की माझ्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये, माझ्या भक्तीत केलेल्या कार्यात कुठलंच पाप लागणार नाही. ते कृष्णांनी बुद्धियोग किंवा भक्तियोगाचं त्याला ज्ञान दिलेलं होतं. मग त्याचा शेवटचा प्रश्न होता की पारिवारिक परंपरा नष्ट होतील. त्यावर कृष्ण त्याला ज्ञान देतात की तू तुझं कर्तव्य योग्य प्रकारे जेव्हा पार पाडशील तेव्हा तुझं अनुसरण इतरही करतील आणि प्रत्येक जण अशा प्रकारे जेव्हा आपापली कर्तव्य पार पाडतील तेव्हा राज्यामध्ये सुख, शांती आणि आनंद लाभेल. त्यामुळे कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाहीत. आता ह्या पुढच्या श्लोकाकडे आपण जाऊयात. पुढच्या श्लोकामध्ये आपण आधार घेऊन आता कृष्णांनी सांगितलेलं आहे. मी वाचते इथे, 3ऱ्या अध्यायातला हा 17वा श्लोक आहे. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. आणि 18व्या श्लोकाचा अनुवाद आहे, आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. आता 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतायत ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याला कुठलं कर्तव्य उरत नाही. मग अर्जुनाला काय वाटतंय, मला जर का माझं कर्तव्य करायचं नसेल तर मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायला हवा. पण लगेच पुढच्या 18व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की जो आत्मसाक्षात्कारी असतो तो कृष्णांबरोबर जोडलेला असतो, त्यामुळे त्याला इतर सजीवांच्या बरोबर इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. तो कृष्णांशी पूर्णपणे जोडला असल्याने त्याने त्याचं कर्तव्य केलं नाही तरी चालतं. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाला काय वाटतंय, मला माझं कर्तव्य करायचं नाहीये. बघा, अर्जुनाला अजून पटलेलं नाहीये की त्याने युद्ध केलं पाहिजे. तो अजूनही सबबी शोधतोय. म्हणून अर्जुन कृष्णांना काय म्हणतो, मी आता आत्मसाक्षात्कार करून घेईन पण मी युद्ध करणार नाही.
आता हा चौथ्या अध्यायातला 33वा श्लोक आहे. हे परम तप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्म यज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. आता ह्याच्याबद्दल आपण समजून घेऊया. आता त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. त्याग अनेक प्रकारचा असू शकतो बघा. काही लोक पैसे दान करतात, त्याला द्रव्य यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता मोठे बिझनेसमॅन असतात, ते अशा प्रकारचे द्रव्य यज्ञ करतात. उदाहरणार्थ टाटा आहेत, रिलायन्स आहेत, ते शाळा उघडतात किंवा हॉस्पिटल चालवतात, अन्नदान करतात. म्हणजे पैशाच्या रूपाने ते समाजाची मदत करतात. आता काही लोकांना वाटतं की मृत्यूनंतर उच्च ग्रहाची प्राप्ती व्हावी. आता असे लोक काही कडक व्रत किंवा कडक तप करतात. उदाहरणार्थ चातुर्मास करतात, त्यावेळेला काही नियम ते पाळतात. जमिनीवर झोपतात, काही पदार्थ खाणं वर्ज्य करतात, एक वेळच जेवतात, घरातील काही सुखसोयींचा ते त्याग करतात. तर ह्याला तपोमय यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता काही लोकांना सिद्धी प्राप्त व्हावी अशी इच्छा असते, मग ते अष्टांग योगाचं पालन करतात किंवा काही जण स्वाध्याय यज्ञ करतात, ज्यामध्ये वेद, उपनिषद, भगवद्गीता यासारख्या पुस्तकांची पारायण करतात. मग अशा वेळेला ते भौतिक जगातील म्हणजे कथा, कादंबऱ्या अशा पुस्तकांचा त्यांनी त्याग केलेला असतो. काही जण बघा पायी यात्रा करतात. तर हे सर्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याग मानले जातात. आणि कृष्ण काय सांगतात की या त्यागांचा अंत दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये होतो. आता अर्जुनाला काय वाटतंय की मी कुठलाही यज्ञ केला तरी शेवटी मला दिव्य ज्ञानच प्राप्त होणार आहे, तर मी युद्ध करत नाही आणि ज्ञानच घेण्याचा प्रयत्न करतो. इथून आता हा 5वा अध्याय सुरू होतो. म्हणून अर्जुन विचारतोय कृष्णांना की मी कर्म करू की कर्मापासून संन्यास घेऊ. आता आपण पुढे जाऊ. आता दुसरा श्लोक आहे. श्री भगवान उवाच, संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ, त्रयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोहोपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. आता बघा इथे लक्षात घ्या, श्री भगवान उवाच म्हटलेलं आहे. कृष्ण जेव्हा बोलतात तेव्हा भगवान उवाच असं येतं. आता इथे अर्जुन समजू शकत नाहीये की कृष्ण जर का म्हणता आहेत की सर्व यज्ञांचा शेवट दिव्य ज्ञानामध्येच होणार आहे, तर परत मला कृष्ण असं का सांगतात की मला ज्ञान घेतलं पाहिजे, युद्ध कर असं का सांगतात? हा त्याचा जरा गोंधळ आहे. आता आपण त्याच्यावरती कृष्णांचं काय उत्तर आहे ते बघूया. इथे बहुतेक एक स्लाइड माझी राहिली का? हो, बरोबर. हा, चौथ्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकेचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केला पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढ. आता इथे अर्जुनाचा गोंधळ स्पष्ट दिसतोय बघा, की कृष्ण असं का सांगतायत की यज्ञाचा शेवट जर का दिव्य ज्ञानामध्ये होणार आहे, तर परत मला कृष्ण असं का सांगतात की उभा राहा आणि युद्धाला तयार हो? ज्ञानच घ्यायचंय ना, तर मग मी कर्म कशाला करू? मी काही कर्म करत नाही. हा त्याचा आता गोंधळ आहे. ह्याच्यावरती आता कृष्ण उत्तर देणार आहेत. आता बघा इथे कृष्णांनी उत्तर दिलंय या श्लोकामध्ये. आता अर्जुनाला कृष्णांनी उत्तर दिलं की तू कर्माचा त्याग जरी केलास किंवा कर्मयोग जरी केलास, दोन्ही प्रकारे तू माझी प्राप्ती करून घेऊ शकतोस. इथे कर्मत्याग किंवा कर्मसन्यास असं म्हटलेलं आहे. तर कर्मसन्यास म्हणजे भौतिक इच्छांच्या आधारावरती कुठलीही कर्म करायची नाही. पण शास्त्रांनी जे कर्म करायला सांगितली आहेत, जसं आता कलियुगामध्ये आपल्याला जपयज्ञ करायला सांगितलंय, हरिनामाचं संकीर्तन करायला सांगितलंय, ती कर्म आपण करत राहायची. पण भौतिक इच्छांच्या आधारावरती आपल्याला कर्म करायची नाहीयेत. कर्म संन्यास म्हणजे बाहेरून कर्म करायची, पण आतून आपली मनोवृत्ती कशी हवी? तर आपण अनासक्त राहायला हवं. जे पण कर्म आपण करतो ते ज्ञानाने करायला हवं आणि त्यामध्ये अलिप्तता हवी. स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता कर्म न करता कृष्णांच्या आनंदासाठी ते केलं जावं. म्हणजे कर्माच्या फळाकडे आपण अनासक्त असायला हवं. आता आपण एखादं उदाहरण घेऊया. आता एखादा भक्त आहे आणि त्याने भौतिकामधली सर्व गोष्टींचा त्याग करून तो आता हिमालयामध्ये गेला आणि तिथे राहून आपली साधना करतोय. म्हणजे तो म्हणेल की मी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे, मी कर्मसन्यासी आहे. आणि दुसरं उदाहरण आपण श्रीला प्रभुपादांचं घेऊया.
श्रीला प्रभुपाद भौतिक जगातच राहत होते. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला. सगळ्यांना जप करण्याचं ते महत्व पटवून देत होते. हरिनाम संकीर्तनाचं महत्व पटवून देत होते. आता जे काही ते करत होते ते कृष्णाच्या आनंदासाठी करत होते. लोकांना कृष्णांच्या जवळ घेऊन जाण्यासाठी करत होते. तर ते झाले कर्मयोगी. आता ह्या उदाहरणावरून आपल्याला स्पष्टपणे कळतं बघा की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. आता श्रीला प्रभुपादांनी सर्वांना कृष्ण भक्तीचं ज्ञान दिलं, ज्याद्वारे भौतिक जगातून अनेकांची सुटका झाली, जन्म मृत्यूच्या चक्रातूनच त्यांना मुक्ती मिळाली. म्हणून कृष्ण इथे सांगतात कर्मयोगाने पण माझी प्राप्ती होऊ शकते आणि कर्म संन्यासाने पण होऊ शकते, पण कर्मयोगी हा श्रेष्ठ आहे. आता इथे खरं तर गोंधळ होण्यासारखं काही नाहीये, पण अर्जुनाला काय वाटतंय की कृष्णांनी अजून व्यवस्थितपणे आपल्याला समजावून सांगावं, म्हणून अर्जुन आपल्या सगळ्यांच्यासाठी हा प्रश्न विचारतोय. हा, आता हे समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट बघूया. ही राजा नृगाची गोष्ट आहे. आता राजा नृग नावाचा एक अतिशय दानशूर असा राजा होता आणि त्याची प्रजा पण अतिशय सुखी होती. अतिशय चांगल्या प्रकारे कुशल असं तो राज्य करत असे. सगळं व्यवस्थित त्याच्या राज्यामध्ये चालू होतं. त्याला पुण्यकर्म करण्याची, दानकर्म करण्याची खूप आवड होती. तो लाखो गायी ब्राह्मणांना दान करत असे. म्हणजे भूमी दान करत असे, सुवर्ण दान करत असे. तर एकदा तो गौदान करायचं ठरवतो आणि तो गौदान कसं करत असे, तर त्या गायींच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ असे, अंगावरती रेशमी वस्त्र असे आणि वासराच्या सकट गायीला तो दान करत असे. आता एका ब्राह्मणाला बोलवतो हा राजा आणि एक गायींचा कळप त्या ब्राह्मणाला दान करतो. आता तो ब्राह्मण त्या गायी घेऊन निघून जातो पुढे. काही अंतर गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या लक्षात येतं या आपल्याला दान केलेल्या कळपामधली एक गाय माघारी फिरलीये आणि राजाकडच्या ज्या इतर गायी आहेत त्याच्यात जाऊन ती मिसळलीये. हा लगेचच ब्राह्मण परत त्या गायीच्या मागे मागे जाऊन राजाच्या त्या इतर गायींच्या त्या ह्याच्यापर्यंत पोचतो, राजापर्यंत पोचतो. राजा इथे दानकर्म करतच असतो. त्याने दुसऱ्या ब्राह्मणाला बोलवलेलं असतो आणि दुसऱ्या ब्राह्मणाला तो गायींचा एक अजून कळप दान करतो. आता या दुसऱ्या ब्राह्मणाला दिलेल्या कळपामध्ये ही या पहिल्या ब्राह्मणाची जी माघारी फिरलेली गाय असते ना ती दान केली जाते. तोपर्यंत आता हा पहिला ब्राह्मण पोचतो, राजाला सगळी झालेली घटना सांगतो आणि आपली गाय परत मागतो. राजा त्या दुसऱ्या ब्राह्मणाला सांगतो त्याने गाय परत करावी म्हणून, पण तो दुसरा ब्राह्मण काय म्हणतो की राजा एकदा तू दान मला केलेलं आहेस त्या गायीचं, तू आता ते परत कसं मागू शकतोस? मी काही ही गाय तुला परत देणार नाही. मग तो राजा पहिल्या ब्राह्मणाला समजावतो की मी ती गाय आता दुसऱ्या ब्राह्मणाला दान केलेली आहे. तू असं कर, या गायीच्या बदली मी तुला काही गायी देतो, त्या घेऊन तू जा. पण हा पहिला ब्राह्मण काय ऐकायला तर तयार होत नाही आणि दुसरा ब्राह्मण ती दान केलेली गाय राजाला परत द्यायला तयार होत नाही. अशा प्रकारे काही निष्पन्न होत नाही. दोन्ही ब्राह्मण आता राजावरती थोडेसे क्रोधित होऊनच निघून जातात. यथावकाश राजाचा मृत्यू होतो. काही वर्षांनी यमराज राजाला म्हणजे मृत्यू झाल्यानंतर यमराज राजाला विचारतात की तू खूप पुण्यकर्म केलेली आहेस राजा, पण एक पापकर्म आहे. मग तू कसलं फळ पहिलं भोगणार आहेस? पापाचं भोगतोयस का पुण्याचं भोगतोयस? एकच मिनिट. हा, मग त्या यमराज विचारतो की तू पापाचं फळ पहिलं भोगतोयस का पुण्याचं फळ पहिलं भोगतोयस? तर राजा नृग म्हणतो मी पापाचं फळ मला पहिलं द्या. आता ब्राह्मणांना लाखो गायी दानामध्ये देऊन सुद्धा तो संतुष्ट करू शकलेला नसतो, म्हणून त्याला ब्रह्मशाप लागलेला असतो. आता त्याचं फळ म्हणजे पापकर्माचं फळ म्हणून त्याला सरड्याचा जन्म मिळतो आणि त्याला विहिरीमध्ये राहावं लागतं. यमदेव त्याला काय सांगतात की पुढे द्वापर युगामध्ये कृष्णाच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल. त्याप्रमाणे आता हा राजा नृप सरड्याचा जन्म मिळतो त्याला आणि तो एका विहिरीमध्ये राहू लागतो. आता इथे द्वापर युगामध्ये काय होतं, कृष्णांची मुलं द्वारके जवळ वनविहार करत असतात. खेळता खेळता तहान लागते म्हणून ते एका विहिरीपाशी येतात पाणी शोधत आणि वाकून बघतात. विहिरीमध्ये खूप खोल विहीर नसते, पण मोठी खूप म्हणजे खूप मोठी अशी ती विहीर असते, पण त्यांना त्याच्यात पाणी सापडत नाही.
ते वाकून बघतात तर खूप एक मोठा असा सरडा त्यांना दिसतो आणि आकाराने अतिशय मोठा असा तो सरडा असून त्याला तिथे बघून त्यांना खूप आश्चर्य वाटतं, एवढा मोठा सरडा बघून. आता त्याला बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करतात, पण तो मुलं लहान असतात आणि ते सरड्याला बाहेर काढू शकत नाहीत. मग ते जाऊन कृष्णांना सांगतात आणि कृष्ण येतात मुलांबरोबर त्या विहिरीकडे. आता खरं तर कृष्ण कसं आहे, त्रिकाल ज्ञानी आहे, त्यांना माहिती आहे, सत्य माहिती आहे हा सरडा कोण आहे, पण ते येतात मुलांबरोबर. आता तुम्ही त्या चित्रामध्ये जर का बघितलं तर तुम्हाला दिसेल की कृष्ण बघा वाकून सरडा काढतायत आणि कृष्णांच्या हाताचा स्पर्श होताच तो राजा नृग आपल्या मूळ स्वरूपात येतो आणि कृष्णांच्या समोर हात जोडून उभा राहतो. आणि मग कृष्ण त्याला त्याची गोष्ट विचारतात की तू कसा काय सरडा झालास ते सांग. तर आता इथे लक्षात घेऊया बघा, 2-3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या या गोष्टी कथेवरून आपल्याला समजतात. पहिलं म्हणजे पुण्यकर्म जरी केली तरी त्यांचंही फळ मिळतं आणि ती करत असताना चूक झाली तर त्याचंही फळ मिळतं. ही राजा मृगाच्या कथेवरून आपल्याला सांगितलेली शिकवण आहे असं म्हणूया. म्हणजे चांगल्या कर्माची चांगली आणि वाईट कर्माची वाईट फळं भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. जसा या राजा मृगाला आता सरड्याचा जन्म घ्यावा लागला, म्हणजे व्यक्ती बंधनात अडकतो. आता म्हणून जेव्हा आपण कर्माची फळं कृष्णांना अर्पण करतो तेव्हा आपण बंधनामधून मुक्त होतो. आता हा राजा नृग होता, तो कसा करत असे कर्म, सकाम कर्म करत असे. सकाम कर्म म्हणजे आपण काय समजून घेतलं की फळप्राप्तीच्या हेतूने केलेलं कर्म, म्हणजे दान करायचं पण मला पुण्य मिळो या हेतूने केलेलं कर्म. आता असं कर्म करत असू फळ म्हणजे फळाच्या इच्छेने, तर त्या संबंधी जर का चूक झाली असेल तर ती आपल्याला भोगावी लागेल. तर इथे आपण काय शिकलो की आपण दान करू शकतो, पुण्यकर्म करू शकतो, पण आपण निष्काम भावनेने आपल्याला केली पाहिजेत. कृष्णाला म्हटलं पाहिजे की कृष्ण हे माझं भाग्य आहे, तुम्ही मला हे सामर्थ्य दिलंय ते दान करायचं, जे मला तुमच्यामुळेच मिळालंय. तर माझं कर्तव्य समजून मी हे करतो आहे, तुमच्या आनंदासाठी करतोय. म्हणजे पुण्यफळ आणि पापाचं फळ या दोन्ही मधून आपण मुक्त होतो, हे निष्काम कर्म करण्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. पुढचा बघूया आपण. हा, प्रपंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. मोक्षप्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा गोष्टी करतात व असे मानतात की त्या भौतिक गोष्टी आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हटले जाते. आता हा जो श्लोक आहे ना, भक्ती रसामृत सिंधू या पुस्तकातून घेतलेला आहे. आपण समजून घेऊया काय सांगितलंय आपल्या या श्लोकाद्वारे. आता एखाद्या माणसाने ठरवलं की पैसा ही माया आहे, म्हणून मी त्याचा वापरच करणार नाही किंवा अगदी कमी वापर करणार, तर ह्याला अपूर्ण त्याग असं म्हटलेलं आहे. आता त्याग म्हणजे काय हे त्याला नीट समजलेलं नाही असं म्हणूया. आता या उलट एखादा मनुष्य आहे जो नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल, म्हणजे पैसे कमवत असेल आणि त्याने ते कमावलेले पैसे जर का कृष्णाच्या सेवेसाठी वापरले आहेत, म्हणजे पैसा ही माया आहे म्हणून त्याचा त्याग न करता कृष्णांच्या या पैशावरती कृष्णांचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी हे त्यांनी जर का पैसे वापरले तर ह्याला पूर्ण त्याग असं म्हटलेलं आहे. आता इथे श्रीला प्रभुपाद एक उदाहरण देतात. तर श्रीला प्रभुपाद प्रवचन देत असताना माईकचा वापर करायचे. ते काय म्हणायचे की माईक ही भौतिक गोष्ट आहे, आता म्हणून मी त्याचा त्याग करणार नाही, पण त्याचा वापर करून मी सर्वांना कृष्ण कथा सांगेन, मी भगवद्गीताचं प्रवचन करेन. त्यामुळे या माईकचा उपयोग आता भौतिक न राहता याचा उपयोग आध्यात्मिक कार्यासाठी झालेला आहे. तर इथे लक्षात घेऊया कसं, म्हणजे पूर्ण त्याग कुठला आणि अपूर्ण त्याग कुठला हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता भागवतम मधला एक संदर्भ इथे या श्लोकाच्या संदर्भात सांगितला जातो. आता आपला देह आपण आपला म्हणू शकतो का? आता ज्या वेळेला आपला देह अगदी जीर्ण होतो, शरीर आपलं क्षीण होतं, तेव्हा आत्मा पण देह सोडून जातो. मग हा देह कोणाचा आहे असं म्हणायचा? आत्म्याने तर देह सोडला. मग आपली आई जिने आपल्याला जन्म दिला तिचा मानायचा का वडिलांचा मानायचा ज्यांच्यापासून आपल्याला जन्म मिळालाय, का अग्नीचा मानायचा? कारण म्हणजे शरीर अग्नीला दिलं जातं मृत्यूच्या नंतर. आता काही जण मृत्यूच्या नंतर देहाला मातीमध्ये पुरतात, मग देह पृथ्वीचा मानायचा का? तर काही जण पशु पक्ष्यांना पण खायला देह सोडतात,
मग पशु पक्ष्यांचा देह आहे का? तर नाही. याच्यात इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, हा देह आपल्याला कृष्णांच्या पासून मिळालेला आहे आणि या देहावरती अधिकार पण कृष्णांचाच आहे. त्यामुळे या देहाने जेव्हा आपण कृष्ण भक्ती करतो, कृष्ण सेवा करतो, त्याला पूर्ण त्याग म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यांच्याकडून जे मिळालं ते त्यांच्याच सेवेसाठी आपण वापरलं. आता इथे ना श्लोकामध्ये फल्गु वैराग्यम असा शब्द आहे. आता फल्गु वैराग्य म्हणजे काय, तर युक्त वैराग्याच्या विरुद्ध, जे तुम्हाला मी आधी सांगितलं की जे कृष्णांपासून मिळालं ते कृष्णांच्या सेवेत वापरणं, हा पूर्ण त्याग किंवा युक्त वैराग्य म्हणायचं. आणि त्याच्या विरुद्ध फल्गु वैराग्य हा शब्द आलेला आहे. तर फल्गु वैराग्य म्हणजे काय, आता हे जे फल्गू नावाची ना एक बिहारमध्ये नदी आहे, ते त्याच्यावरून हे घेतलेलं आहे. ही नदी कशी वरती वरती बघितलं ना आपल्याला असं वाटतं की एकदम खोल नदी आहे, पण या ह्याच्यावरती नदीमध्ये उतरताच आपल्याला ह्याचा नदीचा तळ लागतो. म्हणजे हा अगदी एखादा व्यक्ती असेल बघा, ज्याने भौतिक गोष्टीचा त्याग केलाय असा हा वरवर दाखवत असतो, पण आतून त्याला मात्र भोगाची इच्छा आहे. जशी ही नदी वरून आपल्याला खोल वाटते, पण खरं तर ही खोल नाहीच आहे. तर ह्याला अपूर्ण त्याग असं म्हटलं जातं किंवा फल्गु वैराग्य म्हटलं जातं. म्हणजे भौतिक जगातील गोष्टी कृष्ण सेवेमध्ये वापरणे म्हणजे युक्त वैराग्य. आणि वरवर दाखवणे की त्याने त्याग केलेला आहे, पण आतून भोग इच्छा असणे म्हणजे फल्गु वैराग्य. आता श्रीला प्रभुपाद विमानाने परदेशामध्ये गेले, त्यांनी गाडीचा वापर केला नसता, त्यांनी माईकचा वापर केला नसता, त्यांनी आता टेप रेकॉर्डर किंवा टाईप रायटर याचा वापर केला नसता, या भौतिक गोष्टींचा वापर केला नसता, तर आपण त्यांना संन्यासी म्हटलं असतं का? असं नाहीये. ते आजही संन्यासी आहेत, कारण त्यांनी या सर्व भौतिक गोष्टींचा वापर कृष्ण सेवेसाठी केला, भगवत सेवेच्या प्रसारासाठी केलेला आहे. हा, हे लक्षात घेऊया. आता खरं तर बघा, इथे आपलं काहीच नाहीये. मग संन्यास कसला, कसला त्याग करणं, ज्याने आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यासाठीच, त्याच्या सेवेत वापरणं हाच संन्यास आहे खरा. जसं आता आपण बघा, आज लॅपटॉपचा वापर करत असू किंवा आपण मोबाईलचा वापर करत असू, आज भगवद्गीता ऐकण्यासाठी, तर हे आपण कृष्णांबरोबर जोडून घेण्यासाठीच या गोष्टींचा वापर केलेला आहे. म्हणजे हे कसं आहे, युक्त वैराग्याचंच एक उदाहरण घेतलेलं आहे. आपण स्वतःच्या उपभोगासाठी जेव्हा या गोष्टींचा वापर करतो ना, तेव्हा आपण कर्मबंधनामध्ये अडकत असतो. तिसरा श्लोक आहे, एक मिनिट वाचते मी, अनुवाद वाचते. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफळाची आकांक्षा करीत नाही, तो नेहमीच संन्यासीच असल्याचे जाण. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. आता आपण समजून घेऊया. इथे काय म्हटलेलं आहे, जो खरा संन्यासी असतो तो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही, कारण तो नित्य कृष्ण सेवेमध्ये असतो आणि तो फळांची अपेक्षाही करत नसतो. म्हणजे सर्व कार्य तो कृष्णांना मधोमध ठेवून करतो, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून करत असतो. म्हणजे कार्य तीच आहेत, पण तो कशा प्रकारे करतो त्याप्रमाणे ती तुम्हाला बद्ध तरी करतात किंवा मुक्त तरी करतात. आता जो त्यागी असतो, त्यागी म्हणजे ज्याने सगळं सोडलेलं आहे, आता सर्वच सोडल्याने म्हणजे सर्व गोष्टी त्याने त्याग केल्याने तो अन्नाचा पण आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे आता बघा, हा की जसा भक्त आहे, म्हणजे ज्याने त्याग केलेला आहे ना, त्याने म्हणजे सगळ्याच गोष्टीचा त्याग केल्याने आपण म्हटलं ना की तो अन्नाचा आनंद घेऊ शकत, त्यामुळे त्याला कर्माचा द्वेष असतो. आता भक्त कसा करतो बघा, भक्त अन्न प्रथम कृष्णांना अर्पण करतो आणि मग प्रसाद म्हणून खातो, म्हणजे तो अन्नाचा आस्वाद पण घेऊ शकतो आणि तो आनंदी पण राहतो. तर कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग त्यासाठी श्रेष्ठ म्हटलेला आहे. आता कर्माबद्दलचे किती डिटेल्स बघा कृष्णांनी इथे दिलेले आहेत. आता आपण भक्त म्हटला की पहिलं अन्न कृष्णांना अर्पण करतो. आता अन्न कृष्णांना अर्पण करायचंय, त्यामुळे जेव्हा तो फळं निवडेल, भाज्या निवडेल, तो काळजीपूर्वक निवडेल. मग ताज्या फळभाज्या वगैरे असं निवडून मग तो ते विकत घेईल, कृष्णांसाठी बनवायचंय म्हणून तो अगदी मन लावून स्वयंपाक करेल. मग योग्य पदार्थ वापरून ते चविष्ट प्रकारे तो अन्न पदार्थ तो तयार करेल आणि अत्यंत प्रेमाने भक्तीपूर्वक कृष्णांना तो अर्पण पण करेल. म्हणजे बघा, आता इथे कर्माचा द्वेष करायचा नाही, आपल्याला काय करावं लागतंय, कशाला करावं लागतंय असं निरीच्छेने कर्म करून उपयोग नाही, उत्साहाने केलेलं पाहिजे आणि कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे.
फळाची इच्छा न ठेवता केलं पाहिजे. म्हणून कर्मयोगी कसा असतो, अशा प्रकारे कर्म करतो जसं भक्त किती उत्साहाने करतो बघा. कृष्णांना अन्न अर्पण करायचंय ना, मग अगदी जो म्हणजे भाज्या आणायला जेव्हा जाईल तो व्यक्ती, तेव्हापासून ते अन्न पदार्थ तयार करेपर्यंत त्याचा उत्साह असतो. अगदी मन लावून ते सगळं तयार करतो तो. अशा प्रकारे आपल्याला कर्म करायला सांगितली आहेत. आणि माझं कर्तव्य आहे असं समजून जेव्हा आपापली कर्म करतो आपण, तेव्हा हळूहळू आपली आध्यात्मिक उन्नती होते. म्हणजे कर्मयोगाचं मन कृष्णांच्या कमलचरणी असतं. त्यामुळे तो ह्या द्वैतातून मुक्त असतो. मनाचा गुणधर्म काय? संकल्प विकल्प करणं. द्वैत असतं मनाचं. मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, हे चांगलं, हे वाईट, हे सगळं द्वंद्व म्हणतात. पण कर्मयोगाने कसं केलंय, आपलं मन त्याने कृष्णांच्या चरणावर आसक्त केलंय. त्यामुळे तो ह्या द्वैतातून मुक्त आहे. म्हणजे लक्षात आपल्याला काय ठेवायचंय, की कर्मफळाचा त्याग करायचा आहे, कर्माचा त्याग नाही करायचा आहे. कर्म आपल्याला करत राहायचंय, पण त्याची प्रतिक्रिया, कर्माची प्रतिक्रिया आपल्याला कृष्णांना अर्पण करायची. म्हणजे क्रिया त्याच आहेत. आपल्याला त्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवू शकतात किंवा आपल्याला मुक्त पण करू शकतात. म्हणून आपल्याला कर्म संन्यासाकडे जायचं नाहीये. आपल्याला कर्म कृष्णांबरोबर जोडून घ्यायची आहेत. म्हणजे मग कर्मयोग श्रेष्ठ होतो. कर्मसन्यास होत नाही, हे आपण समजून घेऊया. आपण पुढचं बघूया स्लाइड आता. हा, आता इथे ना एक गोष्ट आहे या स्लाइड मध्ये, ती आपण बघूया. या चित्रात दाखवलेत ना ते हरिदास ठाकूर आहेत. चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकूर यांना नामाचार्य असं म्हणत असत. हरिदास ठाकूर दिवसातून 192 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असत. त्यामुळे त्यांना नामाचार्य असं नाव पडलेलं होतं. आता त्यांची खूप प्रसिद्धी होत गेली या कारणामुळे आणि बरेच लोक त्यांच्या भेटीला येत असत. आता हे हरिदास ठाकूर जे होते ना, हे धर्माने मुसलमान होते. त्यामुळे त्या भागात असलेल्या काझीला ह्या गोष्टीचा फार राग होता, की हे मुसलमान असून सेवक कृष्णाचं नाव घेतात. आता त्यांना बदनाम करण्यासाठी तो एक योजना आखतो काझी. तो एका वेश्येला सांगतो, जिचं नाव असतं लक्ष हिरा. त्या अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी ती वेश्या असते. तिला सांगतो की तू रात्री या हरिदास ठाकूरांच्या घरी जा. आता त्याप्रमाणे ती वेश्या हरिदास ठाकूरांच्या घरी जाते. ते हरे कृष्ण महामंत्राचा जप करत बसलेले असतात. ती त्यांना सांगते की तिला त्यांच्याकडे काहीतरी बोलायचंय. ते सांगतात की माझा जप सुरू आहे, संपतच आलाय, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, वाट बघा. आता बराच वेळ जातो, रात्र संपते, पहाट होते, यांचा जप काही थांबत नाही. आता हे हरिदास ठाकूर कसे असतात, ते 192 माळांचा जप करत असतात आणि त्या पूर्ण केल्याशिवाय आराम तर सोडाच, ते म्हणजे प्रसाद पण ग्रहण करत नसतात. तर आता ती निघून जाते पहाट झाल्यावर. परत दुसऱ्या दिवशी येते. दुसऱ्या दिवशी पण ती हरिदास ठाकूर यांना सांगते की मला तुमच्याशी बोलायचंय. तर हरिदास ठाकूर तिला सांगतात की मला काल जप संपायला थोडासा उशीर लागला, आज मी लवकर संपवतो, तुम्ही बाहेर बसा, माझी वाट बघा. आता ह्या दिवशी तेच होतं, ती वाट बघते, सकाळ होताच ती निघून जाते. तिसऱ्या दिवशी येते, तिसऱ्या दिवशी परत तेच होतं. हरिदास ठाकूर तिला तसंच सांगतात, बसा हा, मी येतोच, संपवतोच जप आणि मग बोलतो तुमच्याकडे. आता तिन्ही दिवस हे असंच घडतं, ती निघून जाते. चौथ्या दिवशी ती येते, ती रागारागानेच येते. हरिदास ठाकूरांकडे जाते आणि म्हणते, तुम्हाला कुठला आनंद मिळतोय जप करण्यामध्ये? मी गेले 3 दिवस तुमच्याकडे येते, पण तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहात. तुम्ही काय हे एवढं काय हरिनामाचा जप करण्यामध्ये एवढे मग्न आहात, मला काही समजत नाही. हरिदास ठाकूर तिला विचारतात, जो आनंद मला हरिनामाचा जप करण्यामध्ये मिळतो आहे, तो तुला घ्यायचा आहे का? तर ती हो म्हणते. आता ती सांगते हरिदास ठाकूरांना की मी आजपर्यंत अशी कोणाचीच वाट बघितलेली नाहीये, काय तुम्हाला आनंद मिळतोय मला काही कळत नाही, मलाही तो आनंद घेण्याची इच्छा आहे. मग हरिदास ठाकूर तिला सांगतात की बरं ठीक आहे, तुझे दागदागिने आहे, तुझं राहतं घर आहे, वस्त्र आहेत तुझी वगैरे, हे सगळं आता तू मंदिरामध्ये दान देऊन टाक आणि मग आता एक साधी वस्त्र घे, केस काप आपले आणि माझ्याकडे ये. मग त्याप्रमाणे ती तसंच करते. आपले सगळं जे काही तिचे घर असतं, दागदागिने असतात, ते विकून टाकते. ते पैसे ती मंदिरामध्ये दान करते. साधी वस्त्र घालते आणि केस कापून ती आता इथे हरिदास ठाकूरांकडे येते. मग हरिदास ठाकूर तिचं मार्गदर्शन करतात. ती प्रथम क्षमा मागते त्यांची, प्रणाम करते त्यांना, मग ते तिचं मार्गदर्शन करतात. तिला सांगतात, या तुळशी वृंदावनाकडे अंगणामध्ये बस आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. आता ती तसा करू लागते. हरिदास ठाकूर ती जागा सोडून आता दुसरीकडे जातात. पुढे ही वेश्या खूप मोठी वैष्णवी बनते.
तर इथे लक्षात आपल्याला काय घ्यायचं आहे की शुद्ध भक्तांची संगत केली बघा तिने. हरिदास ठाकूर नामाचार्य म्हटलं जायचं, एवढे शुद्ध भक्त होते. त्यांचं म्हणणं ऐकल्याने तिच्यात हे बदल घडून आले, तिचं हृदय परिवर्तन झालं. म्हणजे अश्रद्धेने आली होती पण तरीही तिचं परिवर्तन झालं. मग आपण जर का श्रद्धेने जप केला तर आपलं निश्चित हृदय परिवर्तन होईल ना. तर हे लक्षात घेऊ आपण. तसेच आता हिप्पी होते बघा. हे हिप्पी कसे होते? स्वैराचारी होते, नशा करणारे होते, कुठलेही निर्बंध पाळत नव्हते. पण श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्ताच्या हरिनाम संकीर्तनाचं श्रवण त्यांनी केलं आणि गुरूंच्या आदेशांचं त्यांनी पालन केलं. त्यामुळे श्रीला प्रभुपाद म्हणजे या हिप्पींच्या वागण्याचा काही प्रभाव श्रीला प्रभुपादांवर पडू शकला नाही. पण श्रीला प्रभुपाद सारख्या शुद्ध भक्तांचा संघ मिळाल्याने या आणि श्रवण केलं त्यांनी हरिनाम संकीर्तनाचं, त्यामुळे त्यांच्यात मात्र हळूहळू बदल होऊ लागले. अर्थात त्यांनी श्रीला प्रभुपाद यांचं म्हणणं मानलं, त्यांनी स्वतःहून हरिनामाचा जप करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू त्यांच्या त्या सवयी बदलल्या. तर इथे ना श्रवणाला खूप महत्व दिलेलं आहे बघा. जशी शुद्ध भक्तांची संगत महत्वाची आहे तशी श्रवणाला पण महत्व दिलेलं आहे. इथे श्रीकृष्ण पण अर्जुनाला बरेचदा सांगताना तत् शृणू असा शब्द आहे, म्हणजे पहिलं ऐक. तर म्हणून श्रवणाचं खूप महत्व आहे. आपण पुढे बघूया. 10वा श्लोक आहे आता. ब्रह्मण्यध्याय कर्माणि संगत्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र विमांबसा. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शिले जात नाही, तद्वत पापाने प्रभावित होत नाही. आता एखादा कागद असतो बघा, आपण जर का पाण्यामध्ये टाकला तर तो खराब होतो, म्हणजे त्याचा लगदा बनतो लगेच. एखादं वस्त्र पाण्यात टाकलं तर तेही ओलं होतं. पण तुम्ही कमळाचं पान पाहिलंय का? कमळाचं पान पाण्यात जरी राहिलं ना तरी त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, पाणी त्याच्यावर टिकत नाही. तसंच जे भक्त असतात ना ते भौतिक जगात राहून पण भौतिकाचा प्रभाव त्यांच्यावर होत नाही. भौतिकाच्या प्रभावापासून ते अलिप्त राहू शकतात, अगदी त्या कमळाच्या पानासारखे, जे पाण्यात राहून पण त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. आता श्रीला प्रभुपाद जसे प्रसार करायला अमेरिकेमध्ये गेले होते, तिथे तर किती मायेचा प्रभाव आहे. माया नगरी असंच म्हणतात. हिप्पींच्या बरोबर राहून त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला होता. आता कोणी त्यांना म्हटलं की तुम्ही तिथे हिप्पींच्या बरोबर राहता तर तुमच्यावरती त्यांचा प्रभाव नाही का होणार? तेव्हा श्रीला प्रभुपाद म्हणाले होते की मी शिकवायला जातोय, मी तिथे शिकायला जात नाहीये. इथे लक्षात घेऊया आपण कृष्ण काय सांगतायत की मनुष्याला आसक्तीशिवाय कर्म केलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये कुठेही कृष्ण आपल्याला कर्म करू नका असं सांगत नाहीयेत. उलट कशा प्रकारे कर्म करा आणि कर्तव्य करत असताना तुम्ही भक्तीमध्ये स्वतःला कसं जोडून घ्या, म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म करा, हे आपल्याला शिकवतायत. आता भगवद्गीतेमधला हा जो श्लोक आहे ना, कृष्णांनी इथे भगवद्गीतेत सांगितलं ते प्रभुपादांनी सिद्ध करून दाखवलं बघा. हे कमळाच्या त्या पानाप्रमाणे ते अस्पर्शित राहिले, ते प्रभावित झाले नाही. हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे भगवद्गीता ही फक्त थिअरी नाहीये, प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला त्याचं उदाहरण दिसतं. आता भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेचा अभ्यास न केलेल्या लोकांची कल्पना काय असते की कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काय, की कर्तव्य सगळी सोडून द्यायची आणि नुसती जपमाळ घेऊन बसायचं, म्हणजे मग आम्ही रिटायरमेंटच्या नंतर करू असं त्यांना वाटत असतं. हा पूर्ण गैरसमज त्यांनी करून घेतलेला असतो. आपल्याला इथे लक्षात ठेवायचं या श्लोकाद्वारे आपण समजू शकतो की आपण भौतिकात जरी राहिलो, भौतिकाचा संग आपल्याला करायचा नाहीये, भौतिकाचा प्रभाव आपल्यावरती पडू द्यायचा नाहीये. आपल्याला निष्काम भावाने आपण कर्म करत राहायचंय, त्या कमळाच्या पानासारखं ज्याला पाप किंवा पाणी स्पर्श करत नाही. आता राजा नृगाची आपण जी कथा बघितली, त्याने निष्काम भावाने जर का कर्म केलं असतं तर त्याला पाप लागलं नसतं आणि सरड्याचा जन्म पण म्हणजे घ्यावा लागला नसता. आपण पुढचं बघूया. आता इथे श्रीला प्रभुपाद दाखवलेत बघा, न्यूयॉर्क मध्ये संकीर्तन करताना. आता इथेही श्रवणाचं महत्व आहे. लोक उत्सुक, त्यांना हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत असताना ऐकून लोक उत्सुकतेने गोळा झाले बघा. मग तुम्ही काय करताय, तुम्ही कुठून आलात असं विचारलं आणि मग श्रीला प्रभुपादांनी ज्ञान द्यायला त्यांना सुरुवात केली
आणि मग तिथे इस्कॉनची अशा प्रकारे स्थापना झाली होती. तर इथे श्रवणाचं महत्व आहे आणि प्रभुपादांच्या संगतीमध्ये हरिनामाच्या जपाने त्यांनी हिप्पींवरती पण प्रभाव पडला बघा. हळूहळू त्यांच्या त्या वाईट सवयी सुटू लागल्या, त्यांच्यातही बदल घडून आणले. तर प्रभुपादांच्या सान्निध्याने जीवनाची दिशा ते बदलू शकले त्या हिप्पींची. हे खूप महत्वाचं आहे. पुढचा श्लोक बघू आपण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनी चैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. एक मिनिट, मी पुस्तकातून अनुवाद वाचते. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. आता इथे काय सांगितलंय या श्लोकामध्ये आपल्याला, की शुद्ध भक्तासाठी ज्याने ज्ञानप्राप्ती केलेली आहे त्याच्यासाठी कुत्रा, गाय, हत्ती, चांडाळ, ब्राह्मण हे शारीरिक भेद निरर्थक आहेत. त्याला हे ज्ञान आहे की सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा स्थित आहेत. बाह्य शरीर कोणाचंही असो, प्रत्येकामध्ये भगवंत परमात्मा रूपात स्थित आहे. कृष्ण भावना भावित मनुष्याला ह्याचं पूर्ण ज्ञान असतं आणि म्हणून त्याला समदृष्टी असते आणि तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो असं म्हटलेलं आहे. आता भगवंत ही प्रत्येकावरती सारखेच दयाळू आहेत बघा. प्रत्येक प्राणी मात्राला ते मित्रत्वानेच वागवतात. जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार करत नाहीत, पण परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ते वास करतात. अगदी छोट्यात छोटी मुंगी असेल अथवा मोठा विशालकाय हत्ती असेल, मनुष्य असो किंवा घाणीत राहणारा डुक्कर असो, परमात्मा म्हणून कृष्ण सर्वांच्या हृदयी स्थित आहेत, हे आपण लक्षात घेऊया. आता पुढचा श्लोक बघू आपण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो न व एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. खूप महत्वाचा श्लोक आहे हा. इथे म्हटलेलं आहे की न तेषु रमते बुधः. बुधः म्हणजे कोण? तर बुद्धिमान व्यक्ती किंवा ज्ञानी व्यक्ती. आता ज्ञानी मनुष्य भौतिक भोगात किंवा इंद्रिय विषयामध्ये आनंद मानत नाही, कारण अशा गोष्टींना आरंभ आणि अंत असतो आणि अशा भौतिक भोगामध्ये मनुष्य कधी पूर्णपणे संतुष्ट राहू शकत नाही. आता इंद्रियांच्या इच्छा कशा अनियंत्रित असतात बघा, त्या पूर्ण करणे म्हणजे आगीमध्ये तेल घालण्यासारखं आहे. आता जन्म निघून गेला इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये, तरीही त्या व्यक्तीला समाधान मिळत नाही. पण कृष्ण भक्ती कशी आहे? शाश्वत आहे, खूप आनंद देणारी आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती इंद्रिय भोगापासून दूर राहतो. आता आपण बघूया की ही इंद्रिय आपल्याला कशी फसवू शकतात. आता इंद्रियांच्या संपर्कामुळे आपण भौतिक सुख ग्रहण करत असतो. जसं आता डोळ्यांना सौंदर्य बघायला आवडतं म्हणून आपण अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतो किंवा सिनेमा वगैरे आपण बघतो. जिभेला रस घ्यायला आवडतो वेगवेगळ्या प्रकारचा, त्यामुळे आता रेस्टॉरंट्स मध्ये जातो, वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतो आपण. तर इंद्रिय तृप्ती हे सर्व दुःखांचं कारण आहे, लक्षात घेऊ आपण. आता इथे चित्रामध्ये बघा, तुम्हाला पतंग म्हणजे ज्यांना मॉथ्स म्हणतात ना, ते दिसत आहेत. रात्री दिव्याकडे हे किडे आकर्षित होतात. आता या पतंगांची म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला बघा हे येतात जास्त करून. या पतंगांची जी दृष्टी असते ना, म्हणजे त्यांचे डोळे, हे त्यांचं इंद्रिय खूप बलवान असतं, त्यामुळे ते दिव्याकडे आकर्षित होतात. पण हे दृष्टीच त्यांच्या मृत्यूचं कारण बनते आणि या दिव्याच्या उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू होतो. आता दुसऱ्या चित्रामध्ये एक हरिण आहे तिथे. आता हरणाचं कान खूप बलवान असतात, ऐकण्याची शक्ती त्याची बलवान असते. आता ज्या वेळेला शिकारी मधुर संगीत वगैरे वाजवतात आणि त्या आवाजाकडे, मधुर ध्वनीकडे हे हरिण आकर्षित होतं आणि शिकारीद्वारा पकडलं जातं. आता मासा बघा, मासा आता जिथे राहतो, पाण्यात राहतो, त्याला तिथे भरपूर अन्न मिळत असतं, पण त्या गळाला लावलेल्या अन्नाच्या लोभापायी तो गळा अडकला जातो. म्हणजे जिभेचा स्वाद त्याच्या मृत्यूस कारणीभूत होतो. आता भुंग्याचं उदाहरण घेऊया. भुंग्याची कुठली गंधाची शक्ती खूप बलवान आहे. भुंगा कमळाच्या सुगंधाला आकर्षित होतो
आणि संध्याकाळ झाली तरी तो कमळाला सोडून जाऊ शकत नाही. संध्याकाळ झाली की त्या कमळाच्या पाकळ्या बंद होतात आणि प्राणवायू अभावी त्याचा मृत्यू होतो. आता खरं तर हा भुंगा लाकडामध्ये छिद्र पाडू शकतो, पण इथे सुगंधामध्ये तो सुगंधामुळे इतका आसक्त झालेला असतो की तो फुलाची पाकळी पण सोडू शकत नाही. आता हत्तीचं उदाहरण पण घेतलेलं आहे. हत्ती तर केवढा बलशाली प्राणी आहे. हत्तीला पकडणं पण कठीण आहे. मग काय करतात हत्तीला पकडण्यासाठी? एक खड्डा खणून ठेवतात आणि त्या खड्ड्याला वरून गवताने झाकतात. त्या खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला एक हत्तीण ठेवतात, जी ट्रेंड आहे, आता प्रशिक्षण दिलेलं आहे तिला. ही हत्तीण काय, या हत्तीणीच्या स्पर्शासाठी हा हत्ती व्याकुळ होऊन तिच्या मागे पळतो आणि या खड्ड्यात अडकला जातो आणि मग पकडला जातो. तर आता ही जी आपण बघितलं प्राण्यांची उदाहरणं, या प्राण्यामध्ये एक एक इंद्रिय इतर इंद्रियांपेक्षा बलवान असतं आणि त्या त्या इंद्रियामुळे ते अडचणीत आलेले असतात किंवा त्यांचा मृत्यू तरी होतो. आता मनुष्यामध्ये बघा, मनुष्यामध्ये पाचही इंद्रिय बलवान आहेत. आता ही इंद्रिय आपल्याला काय काय करावी लागतील त्यांच्या अनियंत्रित इच्छामुळे, याची कल्पना करा. इंद्रिय तृप्तीच्या मागे धावत राहिल्याने कर्मबंधनात अडकून माणूस जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसून राहतो. काल आपण तो शरीराचा रथ शिकलो होतो बघा, कालच्या अध्यायामध्ये शेवटची स्लाइड होती. पाची इंद्रिय जर का वेगवेगळ्या दिशेला उधळली तर तो शरीराचा रथ कुठे नेऊन सोडतील आणि आत्मा किती भांबावून गेला होता. आपल्याला काय करायचंय, ध्येय आपलं कृष्णधाम ठेवायचंय आणि सगळी इंद्रिय आपल्याला कृष्णांकडे वळवायची आहेत आणि त्याद्वारे म्हणजे मनाला नियंत्रित करायचंय बुद्धीने, कारण बुद्धी कुठे जोडलेली आहे, कृष्ण भावनेमध्ये जोडलेली. आणि अशी सबळ बुद्धी जेव्हा आपला त्या म्हणजे अशा प्रकारे आपला रथ असतो जो कृष्ण भावनेमध्ये जोडलेला आहे, असा रथ आपण म्हणजे पाची इंद्रिय जेव्हा एका दिशेने आपला रथ ओढतील तेव्हा बघा आपण किती पटकन कृष्णधामामध्ये पोहोचू शकू. पुढचा बघूया. आता या चित्रात बघा, कोणाला धन हवंय, कोणाला स्त्री सुख हवंय, कोणाला मालमत्ता हवी आहे, कोण मांसाहार करण्यामध्ये व्यस्त आहे, कोणाला सत्ता हवी आहे. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इंद्रिय भोगांसाठी मनुष्य कार्य करतोय आणि जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहतोय. आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे चक्र सुरू राहणार आहे. आता पुढचा श्लोक बघू आपण. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, 29वा श्लोक आहे. या श्लोकाला शांती सूत्र असंही म्हटलं जातं. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हा श्लोक वाचून शांती प्राप्त होते म्हणून याला शांती सूत्र असं म्हटलेलं आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम, आपण या ह्याच्यामध्ये 3 महत्वाचे शब्द आहेत या श्लोकामध्ये. भोक्ताराम यज्ञ तपसाम, सर्व लोक महेश्वरम आणि सुहृदम. आपण अर्थ समजून घेऊया. आता आपण निष्काम कर्म म्हणजे काय म्हटलं की फळाची अपेक्षा न ठेवता कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म म्हणजे आपली कर्मबंधनातून मुक्ती होते. आता तरीही निष्काम कर्म म्हणजे इथे मी कर्म करतो आहे असा जरा पण अहंकार आपल्याला असायला नाही पाहिजे. आता उदाहरण घेऊया, एखादं कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पुरुष आहे, तो नोकरी करतो आहे, पैसा कमवतोय. आता त्याने म्हटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कष्ट करतो, एवढ्या लांब मी ऑफिसमध्ये जातो आणि त्यामुळे हे कमवलेले पैसे हे माझेच आहेत आणि त्याने कुटुंबाला हे पैसे दिलेच नाही, स्वतःच कडे ठेवले, आपल्या चैनीसाठी वापरले, तर काय होईल? घरी भांडणं होतील, कोणी त्याच्या तशा वागण्याने आनंदी राहणार नाही. किंवा एखाद्या गृहिणीचं उदाहरण घेऊ. आता गृहिणी बघा, बहुतेक वेळेला स्वतःची आवड न बघता आपल्या नवऱ्याच्या किंवा आपल्या मुलांच्या, घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवत असते. कुटुंबामध्ये तिच्यावर काय सगळे आनंदी असतातच असे नाही. सगळेजण म्हणतात रोज तेच तेच खातो आम्ही, भात भाजी आमटी, कधी काय कुठे चायनीज बनवत नाहीस तू. म्हणजे कुठेतरी तक्रार किंवा असंतोष, कुरबुर ही असतेच आणि ती वाढते पण. आता या सगळ्यामध्ये कुठेही कृष्णांचा विचार नाहीये बघा. पण जेव्हा व्यक्ती कृष्णाच्या आनंदासाठी काम करते आणि केलेल्या कार्याची फळं पण कृष्णांना अर्पण करते, तेव्हा कृष्ण तर प्रसन्न होतातच, पण आपल्यालाही खूप समाधान मिळतं. आता ही अनुभूती तुम्ही पण घेऊ शकता. आता एखादं झाड आहे बघा, या झाडाला आपण पाणी कुठे देतो?
तर त्या झाडाच्या पानांना, फुलांना, फळांना देतो का? तर नाही, त्या झाडाच्या मुळाशी पाणी घालतो. झाडाची मुळं पाणी शोषून घेतात आणि सर्व झाडाला म्हणजे पानं, फुलं, फांद्या सर्वांपर्यंत हे पाणी पोचतं आणि मग ते झाड टवटवीत दिसू लागतं. किंवा आता आपलं उदाहरण घेऊया. आपण अन्न कुठे देतो? पोटाला देतो. अन्न बनवण्याचं सामान एकत्र कोण करतं? हात करतात. ती सामग्री आता आपण आणण्यासाठी मार्केटमध्ये जातो. ते आणायला पाय मदत करतात. ती निवडताना आपले डोळे काम करतात. दात ते अन्न चावतात. जीभ स्वाद घेते. पण अन्न उदराला देतो तेव्हा ते शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोचतं. आपण झाडाच्या मुळाशी पाणी घातलं नाही, नुसतंच झाडांच्या पानावर, फुलांवर पाणी शिंपडलं, तर काही दिवसांनी ते झाड मरून जाईल. तसंच उदराला अन्न दिलं नाही तर सर्व शरीर अशक्त होईल आणि काहीच काम करू शकणार नाही. तसंच म्हणजे हाताचं कामच आहे की मुखावाटे उदराला अन्न देणं. तर आपण जेव्हा कृष्णांना परम भोक्ता मानतो, जेव्हा आपण आपल्या कर्माचं फळ त्यांना अर्पण करतो किंवा त्यांच्या आनंदासाठी आपण कर्म करतो, तर त्यावेळेला कृष्ण प्रसन्न होतात आणि अनेक पटीने हा आनंद आपल्याला परत करतात. आता आपल्या घरी कोणी आपल्या मैत्रिणीने आपल्याला डब्यात घालून काही आणून दिलं, तर आपण रिकामा डबा परत करतो का? नाही. त्याच्यात काहीतरी छोटंसं घालून आपण ते परत करतो. तर कृष्ण कसे आहेत? अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आपण त्यांच्याच प्रसन्नतेसाठी छोटं कार्य जरी केलं, तरी अनेक पटीने तो आनंद आपल्याला परत देणार आहेत. म्हणजे इथे परम भोक्ता कृष्ण आहेत म्हणून आपण त्यांना हे अर्पण करतोय, हे लक्षात घेऊया इथे. कुठेही शोषण भाव नाहीये. शोषण भाव हा कसा असतो? एकतर्फी असतो. इथे कृष्ण आपल्याला अनेक पटीने तो आनंद परत करतायत. कुठेही शोषण नाही. म्हणून कृष्णांना आपण जेव्हा परमभोक्ता मानतो तेव्हा कुठेही भांडण तंटे वगैरे होत नाही. हा, शोषण करणे म्हणजे अनुचित प्रकारे. इथे ते नाहीये. कृष्ण अनेक पटीने आपल्याला तो आनंद हे करतायत, परत करतायत. आता राजसूय यज्ञाचं उदाहरण आपण बघितलं होतं. युधिष्ठिर महाराज श्रीकृष्णांना यज्ञाचा अधिष्ठाता बनवलं होतं त्यांनी आणि ते राज्य करणार होते, ते कृष्णांच्या आनंदासाठी करणार होते. म्हणून त्यांनी नारद मुनींकडून मार्गदर्शन घेतलं होतं. कशा प्रकारे कृष्णांना प्रसन्न ठेवू शकतील, राजा असूनही ते कृष्णांचा सेवक मानत होते स्वतःला. तर इथे समजून घेऊया आपलं आणि कृष्णांचं जे हे नातं आहे ना, ते आपण सेवक आहोत आणि कृष्ण स्वामी आहेत, असंच आपण नातं ठेवलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी बघा लंकापती रावण त्याचा नाश केला आणि विभीषणाला राज्यावर बसवलं. किंवा नरसिंह देवानी हिरण्यकश्यपूचा वध केल्यावरती प्रल्हादाला बसवलं गादीवरती. तिथे शोषण भाव नाहीये. कृष्ण जे काही करतात ते भक्ताला आनंद देण्यासाठी करतात. आपल्या अपेक्षेपेक्षा अनेक पटीने कृष्ण आपल्याला परत देत असतात. कारण ते ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत, अमर्याद असं त्यांचं सामर्थ्य आहे. आता हे झालं भोक्तारम. आता सर्व लोक महेश्वरम. सर्व लोक महेश्वरम म्हणजे काय? सर्व ग्रहांचे अधिपती आहेत कृष्ण बघा, म्हणून सर्व लोक महेश्वरम. परम स्वामी म्हणू शकतो. आता काहींना बघा आपण एखाद्या म्हणजे मी कंपनीचा मालक आहे, मी या जागेचा मालक आहे, असा खूप मोठा अभिमान असतो. कृष्ण कसे आहेत? ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आता ज्या लोकांना अशा प्रकारचा छोट्याशा जमिनीचा मालक असला त्याचाही अहंकार येतो आणि तेच त्यांच्या दुःखाचं कारण बनतं. पण जेव्हा आपण मान्य करतो की कृष्ण परम स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत, तेव्हा आपल्याला शांती मिळते. अशांती अशासाठी आहे कारण आपली भोगायची इच्छा आहे. हा, म्हणून आणि ते इतर कोणी ते मान्य करत नाहीये. आता कृष्ण कसं आहे? सर्व प्रकृतीचे नियंत्रक कृष्ण आहेत. त्यांच्या शक्तीमुळे सर्व काही अखंडितपणे सुरळीतपणे या सृष्टीमध्ये सुरू आहे. पण आपल्याला कुठल्या तरी आपल्या छोट्याशा गोष्टीचाच अभिमान वाटून राहिलेला असतो. आपण स्वतःला स्वामी समजत असतो पण इतर आपल्याला ते स्वामी मानत नाहीयेत. त्यामुळे आपला अशांती असते. आता सुहृदम सर्व भूतानां. सुहृदम म्हणजे कृष्ण काय म्हणतायत की मी सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करताय. हे ऐकताच आपल्याला शांती मिळते बघा. परम पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवंतच माझे हितचिंतक किंवा कल्याण करता आहे, तर अशांती कशाला येईल? आता श्रीला प्रभुपाद हा श्लोक जो शांती सूत्र आहे ना, ते म्हणतात की कृष्णच भोक्ता आहेत. हे जर का आपण अर्थ व्यवस्थितपणे समजून घेतला ना, तर जगामध्ये कुठेच भांडण तंटे होणार नाही. सर्वत्र शांतता नांदेल. आता कृष्ण परम भोक्ता आहेत, हे आपण मान्य केलं तर हे शांती सूत्र आहे. जीवनामध्ये समस्या कधी येतात? जेव्हा आपण आपल्याला भोगता मानतो. कृष्णांना मानत नाही, आपण आपल्याला भोगता मानतो. भोग करण्याची आपली वृत्ती आपल्या दुःखाचं कारण बनते. सर्व गोष्टी जेव्हा कृष्णांच्या आनंदासाठी आहेत म्हणजे ते परम भोक्ता आहेत जेव्हा असं मानू,
त्यावेळेला ती अशांती होणारच नाही. मग कृष्ण परमस्वामी आहेत, म्हणजे कृष्ण स्वामी आहेत, आपण त्यांचं सेवक आहोत असं मानलं पाहिजे. आपण जेव्हा आपल्याला स्वामी मानतो तेव्हा तो मिथ्या अहंकार असतो बघा, त्यामुळे आपलं पतन होतं, तेच आपल्या दुःखाचं कारण बनतं. आता कृष्णच स्वामी आहेत, आपण कुठल्याच गोष्टीचे मालक नाही आहोत. कृष्ण आपले परम शुभचिंतक आहेत, आपले कल्याण करता आहे, सर्व शक्तिशाली सर्वोच्च परमेश्वर जेव्हा आपले शुभचिंतक आहेत, मग आपण दुःखी का व्हायचं? आता या श्लोकाचा अर्थ जेव्हा आपण नीटपणे व्यवस्थितपणे समजून घेतो, पूर्णपणे मान्य करतो, त्यावेळेला आपल्याला शांती प्राप्त होते, म्हणून याला शांती सूत्र म्हटलेलं आहे. हा, तर इथे आपला आजचा अध्याय संपतो. काय बरं शिकलो आपण आजच्या अध्यायात ते बघूया. अर्जुनाचा प्रश्न होता की मी कर्म करू की कर्मातून संन्यास घेऊ, कर्मापासून संन्यास घेऊ. त्यावेळेला कृष्ण काय म्हणाले होते की कर्मयोग कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कृष्णांनी सांगितलं की निष्काम कर्म कसं करायचं, तर आपल्याला कर्माच्या प्रती आसक्ती, म्हणजे कर्म करायचं पण कर्म फळाची आसक्ती नाही राहिली पाहिजे. कर्म करताना द्वेष पण असला नाही पाहिजे, म्हणजे हे चांगलं हे वाईट असं न मानता कृष्णांच्या आनंदासाठी मी करणार आहे, अशा प्रकारे आपल्याला कर्म केलं पाहिजे. आणि मग कृष्णांनी आपल्याला शांती सूत्र म्हणजे काय, म्हणजे शेवटचा श्लोक आहे तो आपण बघितला. तर इथे आपला अध्यायाचं संपलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर मी आता घेऊ शकते.